सुप्रभात मंडळी. आपण सध्या वाचत आहोत साने गुरुजी लिखित श्यामची आई हे पुस्तक. काल आपण स्वाभिमानाबद्दल बघितलं. आज आपण बघणार आहोत जी गोष्ट, तिचं नाव आहे श्रीखंडाच्या वड्या. 14वी रात्र. आमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत असत. आईचा पाक कधी बिघडत नसे. वड्या खुसखुशीत सुंदर व्हावयाच्या. त्या वड्या करून देण्यासाठी आईला पुष्कळदा शेजारी पाजारी बोलवीत असत आणि आईही आनंदाने जात असे. दुसऱ्याच्या उपयोगी पडणं हा तर तिचा मोठा आनंद. पार्वतीबाईंची मुलगी वेणू माहेरी आली होती. पार्वतीबाई आणि आई यांची मैत्री होती. वेणू पुष्कळदा आमच्याकडे येत असे आणि आई तिला गाणी म्हणावयास लावी. एके दिवशी आई मला रागे भरली होती. त्यावेळेस वेणूने माझे डोळे पुसले होते. वेणू माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणेच मला वाटे. त्या दिवशी पार्वतीबाई आईला म्हणाल्या, श्यामची आई, वेणू परवा सासरी जाणार. तिच्याबरोबर श्रीखंडाच्या वड्या देईन म्हणते. तुम्ही याल का उद्या तिसऱ्या प्रहरी? तुम्ही करता छान. त्यामुळे तिच्या सासरी पाठवायच्या आहेत तर चांगल्या झाल्या म्हणजे बरे वाटेल. माझी आई म्हणाली, येईन हो. वेणू परवाच का जाणार? मला वाटलं होतं की राहील संक्रांतीपर्यंत. मला सुद्धा तिची करमणूक होती, यायची, गाणी म्हणून दाखवायची. पार्वतीबाई म्हणाल्या, तिच्या सासरचं पत्र आलं आहे, पाठवून द्या म्हणून. मुलगी एकदा सासरी गेली म्हणजे ती आपली थोडीच आहे. आली 4 दिवस, पुष्कळ झालं. त्या कृष्णीला सासरची माणसं 2 वर्ष झाली तरी माहेरी पाठवीत नाही. तिची आई त्या दिवशी रडली हो. त्यापेक्षा तर वेणूचं बरं ना. मग या हा उद्या. वेणूला तुम्हाला बोलवायला पाठवीन. जाते मी. आईनं कुंकू लावलं आणि पार्वतीबाई गेल्या. दुसऱ्या दिवशी दुपारची जेवणं झाली, परंतु आईला बरं वाटत नव्हतं. उष्टी खरकटी कशी तरी करून आई अंथरुणावर पडली. मी आईला विचारलं, आई निजलीशी? श्याम, अंग दुखत आहे, जरा चेपतोस का? आई म्हणाली. मी आईचं अंग चेपू लागलो. आईचं अंग कढत झालं होतं. तिचं कपाळ मनस्वी दुखत होतं. मी मग बाहेर खेळावयास गेलो. इकडे वेणू आईला बोलवायला आली. आई निजली होती. येताना श्यामची आई, आई तुमची वाट पाहते आहे, वेणू गोड वाणीने म्हणाली. आई उठली. आई तिला म्हणाली, जरा पडले तो डोळा लागला. मी विसरले नव्हते, आता येणारच होते, चल. आई वेणूकडे गेली आणि वड्या करू लागली. निरनिराळ्या गोष्टी चालल्या होत्या त्यांच्या. मी खेळून घरी आलो तो आई नाही. मी आईला शोधू लागलो. शेवटी वेणूताईकडे गेलो. मला अंगणात पाहताच, काय रे श्याम, आईला पाहावयास आलास वाटते. ये, तुझी आई माझ्यासाठी वड्या करते. मी उद्या सासरी जाणार आहे ना म्हणून. वेणू मला म्हणली. मी म्हटले, जाणार? मग माझे डोळे कोण पुसणार? आई रागावली तर माझी बाजू कोण घेणार? मला वेणू जाणार म्हणून वाईट वाटले. ये श्याम, आपण केशराची पूड करू. तू ते वेलदोडे नेस आणि त्याचे दाणे काढ. वेणूच्या कामात मी मदत करू लागलो. वेणूने केशर खाल्ले आणि मी सहाणेवर वेलदोड्याची पूड केली. श्याम, कशाला रे आलास? आईनं मला विचारलं. आईच्या बोलण्याचा सूर ओळखून मी म्हटलं, मी काही वड्यांसाठी नाही आलो. वेणूताई, मी हावरा आहे का गं? त्या दिवशी तू मला खाऊ दिलास, मी मागितला होता का? वेणू म्हणाली, श्याम तू चांगला आहेस. श्यामची आई, श्यामला रागी नका भरत जाऊ हो. आई म्हणाली, वेणे, अगं मला का माया नाही. एखाद्या वेळेस रागवते, पण त्याच्या बऱ्यासाठीच हो. श्यामला जगाने नावं ठेवू नयेत म्हणून मी त्याची आई एखाद्या वेळेस बोलते त्याला. तो चांगला आहे, परंतु आणखी चांगला व्हावा असं वाटतं. पार्वतीबाई, पाक झाला हो. पहा, गोळी झाली. ताटात वड्या थापण्यात आल्या. आई केळीच्या पानाने भराभर थापीत होती. 5 मिनटं गेल्यावर आईनं वड्या पाडल्या आणि ती म्हणाली, पार्वतीबाई, थोड्या वेळाने वड्या काढून घ्या, मी आता जाते. वेणू म्हणाली, थांबा ना थोडा वेळ, तुमच्या हाताने सारे करून जा. आईला नाही म्हणवे ना. थोड्या वेळाने आईने कलथ्याने वड्या काढल्या. अशा सुंदर झाल्या होत्या. पार्वती काकूंनी त्या डब्यात भरल्या. वेणूनं 1 वडी देवाला ठेवली आणि 1 मला दिली. वेणूची आई म्हणाली, श्याम, हे ताट खरवडून खा, घे. मी वीराप्रमाणे पुढे सरसावलो आणि ताट खरवडून खाल्लं. पार्वतीबाईंनी आईच्या हातात 4 वड्या ठेवल्या
आणि आई कुंकू लावून घरी गेली. मी वेणूकडेच बसलो होतो. श्याम, तुझ्या सदऱ्याचं बटन तुटलं आहे वाटतं. सदरा काढून दे म्हणजे नीट लावून देते, वेणू म्हणाली. मी वेणूताईला सदरा काढून दिला. तिने फणेरे काढले. बायका सुई दोरा वगैरे ज्या चंचीसारख्या पिशवीत ठेवतात ना, त्याला कोकणात फणेरे म्हणतात. वेणूताईने गुंडी लावली आणि दुसऱ्या ठिकाणी फाटले होते तिथेही शिवले. मी सदरा अंगात घातला. वेणूताई म्हणाली, श्याम चल, गुलबाक्षीची फुलं तोडू आणि तुझ्या आईकडे घेऊन जाऊ. आम्ही फुलं तोडली आणि आमच्या घरी घेऊन आलो. माझ्याबरोबर वेणूही आली होती. श्यामची आई वेणूने हाक मारली, परंतु आई कुठे होती? ती विहिरीवर गेली होती का गोठ्यात होती? मी अंथरुणात होती? आम्ही एकदम आईजवळ आलो. वेणू म्हणाली, निजल्याच्छा, बरे नाही वाटत का? चुलीजवळ बसून त्रास झाला का? वेणूनं आईच्या कपाळाला हात लावून पाहिलं तर चटकाच बसला. श्यामची आई, बराच आलाय होता, ती खिन्नपणा म्हणाली. मी म्हटलं, वेणूताई, आईला दुपारपासूनच बरं वाटत नव्हतं. ती दुपारी निजली होती आणि मी तिचं अंग चेपीत होतो. वेणूनं विचारलं, मी तुम्हास बोलावण्यास आले तेव्हा तुम्हाला बरं नव्हतं का वाटत? म्हणून का तुम्ही पडला होता? मला काय माहीत, तुम्ही बोललासुद्धा नाही. श्यामची आई, अंगात ताप असताना का तुम्ही आलात आणि चुलीजवळ बसलात? आई म्हणाली, वेणू, अगं त्यावेळेस काही फार ताप नव्हता हो, अंग जरा कणकण करीत होते एवढंच. श्याम, जा बाळ, दिवा लाव, तिने संध्या झाल्या. मी दिवा लावला आणि देवा तुळशीला पण दाखवला. आईजवळ येऊन बसलो. वेणूला वाईट वाटत होतं. देवकहीवरून आली होती. श्यामची आई, तुम्ही अंगात ताप असताना वड्या कराव्यास आलात म्हणून हा ताप वाढला. नसत्या वड्या झाल्या तर नसत्या, आईनं कशा तरी केल्या असत्या. प्राणापेक्षा का वड्या जास्त आहेत? आई प्रेमळपणाने वेणूला म्हणाली, अगं, अशा एवढ्याशा तापानं काय होतं? वेणू, आम्हा बायकांना त्याचं काही वाटत नाही. अंगात ताप फणफणत असावा, कपाळ दुखत असावं, तरी धुण्याची मोठ घेऊन ती आम्ही धुवून आणतो. 10 माणसांचा स्वयंपाक करतो. असं मनाला लावून नको घेऊ. अमळशाने जरा घाम येईल आणि मी मोकळी होईन. जा आता तू घरी, आई तुझी वाट पाहत असेल. वेणू आईजवळ बसली. ते जाईना. मी वेणूस म्हटलं, वेणूताई, त्या फुलांची माळ करतेस? आईला ताप आला आहे, तूच कर. वेणूनेही माळ केली. वेणू आईला म्हणाली, श्यामची आई, माझ्यासाठी हा तुम्हाला त्रास, हा ताप. आई म्हणाली, वेणे, अगं वेड्यासारखं काय बोलतेस? तू मला परकी का आहेस? जशी माझी चंद्रा तशीच तू. वड्या चांगल्या नसत्या झाल्या तर तुझ्या सासरच्या माणसांनी नावं ठेवली असती तर तुला किती वाईट वाटलं असतं. माहेरच्या माणसास नावं ठेवलेली ऐकून तुझ्या डोळ्यांना पाणी आलं असतं. वेणूच्या सासरच्यांनी तिच्या माहेरच्यांना नावं ठेवू नये म्हणून मी आली. पार्वतीबाई आणि मी दोघी मैत्रिणी. त्यांच्या मुलीसाठी थोडी कळ सोसली म्हणून काय झालं? तुला श्याम परका वाटत नाही, तशीच तूही मला परकी वाटत नाहीस. मला त्रास का झाला? केवढं समाधान वाटतंय मला. वड्या करायला आले नसते तर मनाला सारखी रुखरुख लागली असती. जा हो आता घरी, मी सकाळी येईन. रात्री घाम येऊन ताप निघेल, सकाळी मोकळी होईन. वेणूनं मला जवळ घेतलं आणि ती म्हणाली, श्याम, चल तू आमच्याकडे. आईनं भाजून चवळ्या केल्या आहेत, त्या पडगुलीभर तुझ्याजवळ देते. मग तुझ्या आईने नुसता भात केला म्हणजे झाले, नाहीतर मी भात ठेवूनच जाते. माझी आई म्हणाली, वेणे, अगं श्याम ठेवील भात, तू तोंडी लावणं पाठवून दे म्हणजे झालं. परंतु वेणीनं ऐकलं नाही. तिनं विस्तव पेटवला, तांदूळ घेऊन ओवरा धुतला आणि आधण येताच भात ठेवून निघाली. तिच्याबरोबर मीही गेलो. मी शिजलेल्या चवळ्या घेऊन आलो आणि आईला एकदम मिठवून मारली जाऊन. माझे डोळे भरून आले होते. आई म्हणाली, श्याम, काय झालं? मी म्हणाले, वेणू म्हणाली, श्याम, तुझी आई फार थोर आहे, तू तुझे ऐकत जा. तुझं भाग्य मोठं म्हणून अशी आई तुला लाभली. असं म्हणून तिनं माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि मला एकदम रडू आलं. ते मला अजून आवरत नाही आहे. जा बाळ, भात झाला असेल तर उतरून ठेव, नाहीतर खालून ओढेल, आईनं हळूच सांगितलं आणि मी भात उतरून ठेवला. दुसऱ्या दिवशी वेणूताई सासरी गेली. आम्हा सर्वांना वाईट वाटलं. त्या श्रीखंडाच्या वड्या मला अद्याप आठवतात.
वेणूची आई आणि माझी आई दोघी निघून गेल्या. वेणूसुद्धा जगली नाही, परंतु ते प्रेम अजून आहे. ते प्रेम अमर आहे. माणसे मरतात, परंतु त्यांचे सद्गुण सदैव चमकत राहतात. तर अशी ही मंडळी श्रीखंडाच्या गोळ्यांची गोष्ट. माणसांनी सतत एकमेकांना मदत करत राहावी हे शिकवलंय हो यातून. उद्या पुढच्या गोष्टीसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.